नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे 50 अत्यंत महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. हे प्रश्न एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती, झेडपी भरती, सेट, नेट, टीईटी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, उत्तर ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर दिलेले स्पष्टीकरण नक्की ऐका. त्यामुळे तुमची संकल्पना अधिक मजबूत होईल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. मोराचा पिसारा हिरे माणकांच्या राशीसारखा दिसतो, या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यातील अलंकार कुठला आहे? उपमा अलंकार. पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर या वाक्यात मोराच्या पिसाऱ्याची तुलना कशासोबत केलेली आहे? हिरे माणकांच्या राशीसोबत केलेली आहे. तर सारखा हे तर जे वर्ड दिलेलं आहे सारखा या उपमावाचक शब्दाने केली आहे. ज्या अलंकारात सारखा, प्रमाणे, समान इत्यादी शब्द वापरून तुलना केली जाते त्याला कुठला अलंकार म्हणतो आपण? उपमा अलंकार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर डी, उपमा अलंकार. प्रश्न क्रमांक 2. नळे इंद्रासी असे बोली जेले, या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर ह्याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? तर ऑप्शन नंबर सी, पुराण कर्मणी. तर बोली जेले हे जुने मराठीतील कर्मणी प्रयोगाचे रूप आहे. हा प्रयोग संत साहित्य व जुन्या मराठी भाषेत आढळतो, त्यामुळे कुठला आहे? हा पुराण कर्मणी प्रयोग आहे. बोली जेले या शब्दामुळे आपल्याला असं समजतं की हे काय? पुराण कर्मणी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 3. मोहर या शब्दाचे 2 अर्थ सांगा. तर ह्याच्यामध्ये कुठले ऑप्शन दिले? छंदयुक्ती, आकाशवस्त्र, तांदळाचे नाव, मोठा आवाज आणि डी सोन्या चांदीचे नाणे, बहर. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सोन्या चांदीचे नाणे आणि बहर हे 2 अर्थ आहेत मोहर या शब्दाचे. तर सोन्याचे किंवा चांदीचे नाणे आणि झाडांना आलेला बहर, उदाहरणार्थ आंब्याचा बहर आपण म्हणतो, आंब्याचा मोहर म्हणतो. तर अशा शब्दांना काय म्हणायचं? अनेकार्थी शब्द म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 4. अचूक वाक्यरचना करण्यासाठी कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे? तर इथं कंसात जे शब्द दिलेला आहे त्याचे योग्य रूप आपल्याला शोधायचं आहे. तर वाक्य काय आहे? खरीपाची पिके याच काळात शेतकरी घरात घेतात. तर याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? प्रश्न क्रमांक डी. तर पूर्ण वाक्य काय होईल की खरीपाची पिके याच काळात शेतकऱ्यांच्या घरात घेतात. तर हे डी हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. एखादी गोष्ट वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर आपल्या सर्वांना माहित आहे कुठला अलंकार होतो. पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अतिशयोक्ती अलंकार. एखाद्या गोष्टीचे वर्णन वास्तवापेक्षा खूप मोठे किंवा अतिरंजित करून केले तर त्याला आपण काय म्हणतो? अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. आपण उदाहरण बघायचं म्हणलं तर कुठलं अजून दुसरं उदाहरण आपण देऊ शकतो? त्याच्या डोळ्यातून नद्या वाहू लागल्या, म्हणजे काय? ते अतिशयोक्ती आहे, फुगवून सांगितलेली गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 6. फकीरा हे अण्णाभाऊ साठे यांचे लेखन कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर कुठल्या साहित्य? कथा संग्रह नाही, कविता संग्रह नाही, नाटक नाही, तर काय आहे ते? कादंबरी. पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची अत्यंत प्रसिद्ध सामाजिक कादंबरी आहे. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. कणखर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर कुठला आहे? इथं पहिलाच आपल्याला ऑप्शन दिसून येतो की दणकट. हे तकलादू नाही, दमट नाही, पोरकट नाही, तर दणकट काय आहे? कणखर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर कणखर, दणकट, मजबूत, भक्कम. त्याच्यानंतर तकलादूला काय म्हणतो आपण? तकलादूला समानार्थी शब्द कुठला आहे? कमकुवत. दमटला कुठला येतो? ओलसर. पोरकटला कुठला येतो? बालिश. आणि कणखरला काय? दणकट. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भावनाहीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर कुठला आहे भावनाहीन या शब्दाचा विरुद्धार्थी शोधायचा आपल्याला? तर भक्त नाही, भाविक नाही, भाबडा नाही, तर डी भावनाशील. भावनाहीन चा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? भावनाशील. तर भावनाहीन म्हणजे काय? ज्याच्यात भावना नाहीत असा. आणि भावनाशील म्हणजे काय? ज्याच्यात भावना आहेत. म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? तर इथं वाक्य दिलेले आहेत 4 ABCD. तर त्यातली अचूक वाक्यरचना म्हणजे बरोबर वाक्यरचना कुठली आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर ए मध्ये काय वाक्य दिलेलं आहे? सूर्याची वाट पाहण्याची भाषा यापुढे चुकूनही तोंडातून काढायची नाही. त्याच्यानंतर बी वाक्य कुठलं आहे? छान चित्र त्याच्या हातातील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते. सी कुठला? बहिणाबाईंनी संसाराची तुलना अनेक गोष्टींशी केलेली आहे. आणि डी रात्री बाळाला झोपवताना आई अंगाई गाते. तर मला वाटतं हे डी हे ऑप्शन बरोबर आहे. रात्री बाळाला झोपवताना आई अंगाई गाते. इतर पर्यायामध्ये व्याकरण व शब्द रचनेच्या चुका आहेत. हे वाक्य मात्र शुद्ध आणि अर्थपूर्ण आणि व्याकरणदृष्ट्या योग्य वाटते आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमेत असतो? तर भावे ऐका नाही, समापन कर्मणी नाही, कर्मभाव संकर नाही, तर कुठला आहे? ऑप्शन नंबर डी कर्तरी. तर कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य काय काय आहेत? कर्ता प्रथमेत असतो, क्रियापद कर्त्यानुसार बदलते, कर्म असल्यास ते द्वितीयेत येते. उदाहरणार्थ आपण म्हणलं तर राम पुस्तक वाचतो, तर राम काय? कर्ता प्रथमात, वाचतो काय? क्रियापद, पुस्तक काय? कर्म आहे.
म्हणून याचं उत्तर कुठलं आहे? प्रश्न क्रमांक 10चं डी कर्तरी. प्रश्न क्रमांक 11 विरुद्धार्थी शब्द सांगा. तर कशाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे? आज्ञा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर आज्ञा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय दिलेले आहे ऑप्शनमध्ये? आज्ञापालन, हुकूम, अवज्ञा, आदेश. तर ह्याचं कुठलं आहे बरोबर उत्तर? ऑप्शन नंबर सी अवज्ञा. आज्ञा म्हणजे काय? आदेश, हुकूम. त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? अवज्ञा म्हणजे आदेश न पाळणे, अनादर करणे. तर त्याचा समानार्थी शब्द कुठला आहे? आदेश, हुकूम, आज्ञाचा. आणि विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? अवज्ञा. प्रश्न क्रमांक 12 आम्ही त्या अभयारण्य झाड बांधलेल्या मचान रात्रीचा मुक्काम केला. तर कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य लिहायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये कुठला आहे? ए मध्ये बघू आपण. आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडाचा बांधलेल्या मचानात रात्रीचा मुक्काम केला. तर हे वाक्य काय आपल्याला थोडं बरोबर वाटत नाही. प्रश्न ऑप्शन नंबर बी मध्ये बघू आपण. आम्ही त्या अभयारण्यास झाडावर बांधलेल्या मचानावर रात्रीचा मुक्काम केला. हे पण योग्य वाटत नाही. सी बघू आपण. आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या मचानावर रात्रीचा मुक्काम केला. हे ऑप्शन नंबर सी हे योग्य वाटत आहे. पण ह्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर सी. डी पण बघू आपण. आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या मचाना रात्रीचा मुक्काम केला. हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचे बरोबर वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 13 समानार्थी शब्द शोधा. कशाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला? अनल या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. त्याच्यामध्ये नाद, कैफ, आर्जव, पावक हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? पावक. ऑप्शन नंबर डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अनल म्हणजे काय? अग्नी. अग्नीचे समानार्थी शब्द कुठले कुठले आहेत? पावक, हुताशन, अग्नी. म्हणून योग्य उत्तर काय? पावक. प्रश्न क्रमांक 14 योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य निवडा. तर ह्याच्यामध्ये बघा कुठला आहे? तो म्हणाला आवडले का तुला हे पुस्तक? लास्टला क्वेश्चन मार्क आहे. तर हे अपूर्ण आहे. बी तो म्हणाला कॉमा आवडले का तुला हे पुस्तक? तर हे वाक्य बरोबर आहे. योग्य विरामचिन्ह इथं वापरलेले आहेत. सी मध्ये आहे का? नाही. डी मध्ये नाही. तर बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर संवाद लिहिताना आपण काय करतो? स्वल्पविराम तिथं दिलेला आहे बरोबर म्हणालाच्या नंतर. त्याच्यानंतर अवतरण चिन्ह दिलेलं आहे. आवडले का तुला हे पुस्तक ह्या वाक्यासाठी आणि प्रश्नचिन्ह सुद्धा दिलेलं आहे. तर याचा योग्य वापर इथे केलेला आहे. त्यामुळे हा पर्याय लेखन नियमानुसार पूर्णपणे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 चुकीचा पर्याय ओळखा. तर मुलांनो चांगला अभ्यास करा. अज्ञार्थी वाक्य. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. संकेतार्थी वाक्य बरोबर आहे. अबब केवढी प्रचंड आग ही विद्यार्थी वाक्य. तर हे सी ऑप्शन नंबर सी हे चुकीचा पर्याय आहे. अबब केवढी प्रचंड आग ही हे काय आहे? विद्यार्थी वाक्य नसून हे काय? उद्गारार्थी वाक्य आहे. अबब हा काय? आश्चर्य व्यक्त करणारा उद्गार आहे. म्हणून त्याला विद्यार्थी वाक्य म्हणणे चुकीचे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक सी हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 16 विद्यार्थी प्रामाणिक आहे. अधोरेखित शब्द खालीपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर विद्यार्थी हे तर अधोरेखित अंडरलाईन आहे ह्याला. तर ह्याचं शब्दाचं कुठला प्रकारचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर कुठला आहे? कर्ता आहे. ऑप्शन नंबर सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर वाक्यात विद्यार्थी हा क्रिया करणारा आहे म्हणून तो कर्ता आहे. आणि विशेषण कुठला आहे याच्यामध्ये? प्रामाणिक हे काय? विशेषण आहे. आणि आहे काय आहे? हे क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 18 गरिबी, लांबी, पाटीलकी, धन्यता, मानवता या भाववाचक नामांचे लिंग ओळखा. तर कुठला आहे? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. तर कुठला आहे ह्याचं? लांबी, गरिबी. तर ह्याचं काय येईल? ऑप्शन नंबर ए स्त्रीलिंग. तर ही सर्व भाववाचक नामे आहेत. आणि ता, की, बी अशा प्रत्ययांनी तयार झालेली बहुतेक भाववाचक नामे काय असतात? स्त्रीलिंगी असतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मानवता, श्रीमंती, गरिबी, चांगुलपणा हा अपवाद आहे. चांगुलपणा हा अपवाद आहे. प्रश्न क्रमांक 19 क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले. तर अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर आमरण या शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे? समास ओळखायचा आहे. तर कुठले समास दिले? द्वंद्व समास, द्विगु समास, तत्पुरुष समास, अव्ययी भाव समास. तर याच्यामध्ये कुठला आपल्याला दिसून येतं? अव्ययी भाव समास. पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. आमरण म्हणजे काय? मरणापर्यंत अव्ययपूर्वक तयार झालेला शब्द असल्यामुळे हा अव्ययी भाव समास आहे. इतर उदाहरणे म्हणलं तर कुठली कुठली येतात त्याच्यामध्ये? यथाशक्ती, आजन्म, आमरण. तर हे कशाची उदाहरणं आहेत? अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. प्रश्न क्रमांक 20 खाली काही वाक्य आणि त्याचे प्रयोग दिले आहेत. चुकीचा पर्याय ओळखा. तर तो काम करतो कर्तरी. मला काम करवते अकर्मक कर्तरी. त्याचे निजून झाले समापन भावे. दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली कर्मणी प्रयोग. तर चुकीचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली हे काय? कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे, कर्मणी नाही. तर हे चुकलेलं आहे. कर्मणी प्रयोगात वाक्य असे होईल कसे? शकुंतलेला दुष्यंताकडून अंगठी दिली गेली. म्हणून पर्याय डी हा काय? चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 21 नाच या शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा. तर नाच या शब्दाचे योग्य असलेले विधान खाली पर्याय कुठले कुठले दिलेले आहेत? ए आभाळ भरून आल्यावर मोर आल्यास पक्ष्यांना किलबिलाट ऐकू येतो.
सी आबाळ भरून आल्यास गाय हंबरते. डी आबाळ भरून आल्यास मोराची केकावली ऐकू येते. तर याच्यामध्ये कुठलं उत्तर बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे. आबाळ भरून आल्यावर मोर काय करतो? नृत्य करतो. नाच म्हणजेच काय? नृत्य करणे. पावसाळ्यात किंवा आबाळ भरून आल्यावर मोर आनंदाने नाचतो म्हणून हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22. खालील म्हणींचा योग्य अर्थ ओळखा. अतिराग भीक माग. तर याचा आपल्याला काय करायचं? योग्य अर्थ ओळखा. वाईटाची संगत करणे हे नाही. अतिशय गरिबी असणे नाही. खुशामत करणे हे पण नाही. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अतिराग भीक माग म्हणजे काय? अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. हे मन असे सांगते, काय सांगते की जास्त राग केल्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेणे. म्हणजे रागावर नियंत्रण नसल्यास त्याचे वाईट परिणाम स्वतःलाच भोगावे लागतात. तर हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 23. खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर जर भरपूर पाऊस पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही. तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला करायचं आहे. ह्याच्यामध्ये काय? पाण्याची टंचाई कमी होईल जेव्हा भरपूर पाऊस पडेल नाही. पर्याय क्रमांक बी काय? भरपूर पाऊस पडावा, पाण्याची कमतरता भासू नये हे पण नाही. भरपूर पाऊस पडल्यास ओला दुष्काळ होण्याची भीती आहे नाही. डी बघू आता, लास्ट डी मध्येच उत्तर आहे. मग त्याचं भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही हे वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी. तर हे वाक्य काय? त्याच अर्थाने साध्या स्वरूपात मांडले आहे. संकेतार्थी वाक्य म्हणजे काय? अट दर्शवणारे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24. खालील शब्दाचा समास ओळखा. पद्मनाभ. आता पद्मनाभ या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? समास ओळखायचा आहे. तर कुठला आहे? पर्याय क्रमांक ए बहुव्रीही समास. तर ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर पद्मनाभ ज्याच्या नाभीत पद्म आहे तो. तर समासातील शब्दाचा अर्थ तिसऱ्याच व्यक्तीला लागू होतो म्हणून हा काय? बहुव्रीही समास आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर लिखित या शब्दाचा आपल्याला काय करायचं? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर वाचिक, मौखिक, कायिक, अलिखित. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अलिखित. लिखित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? अलिखित. लिखित म्हणजे काय? लिहिलेले. आणि अलिखित म्हणजे काय? न लिहिलेले. प्रश्न क्रमांक 26. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुराख्याने गायीस मारले. तर ह्याचं योग्य आपल्याला काय करायचं आहे? प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्तरी प्रयोग हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर या वाक्यात गुराख्याने काय? करता आहे. गुराख्याने करता आहे. मारले ही काय? क्रिया आहे. आणि गायीस काय आहे? कर्म आहे. तर करता स्वतः क्रिया करतो म्हणून हा काय? कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 27. चीज होणे या शब्द प्रयोगाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर चोराला शिक्षा होतात त्याच्या श्रमाचे चीज झाले. दूध नसल्यावर चीज होते. हे दोन्ही पण ऑप्शन चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक सी बघू आपण. पडीक माळ रानावर उभारलेले इंद्रप्रस्थ पाहून कुंतीला पांडवाच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. हा ऑप्शन बरोबर आहे. तर चीज होणे म्हणजे काय? परिश्रमाचे सार्थक होणे, मेहनतीचे फळ मिळणे. इतर पर्यायामध्ये चीज हा शब्द खाद्यपदार्थ म्हणून वापरला आहे किंवा चुकीच्या अर्थाने वापरला आहे. पण प्रश्न क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. डी पण नाही, ए बी पण नाही, सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. काय येतं? मासिक आहे का? नाही. पाक्षिक आहे का? नाही. त्रैमासिक आहे का? येस. तर ह्याचं बरोबर उत्तर काय आहे? त्रैमासिक. तर 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे काय? त्रैमासिक. तर आठवड्यातून प्रसिद्ध होते त्याला आपण काय म्हणतो? साप्ताहिक. 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणतो आपण? पाक्षिक. आणि महिन्याने प्रसिद्ध होणारे ह्याला काय म्हणतो आपण? मासिक. आणि 3 महिन्यांनी त्रैमासिक. आणि वर्षातून एकदा होतं त्याला आपण काय म्हणतो? वार्षिक. तर हे लक्षात असू द्या ह्याच्यामधला फरक. प्रश्न क्रमांक 29. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी कोणी लिहिली? तर कोणी लिहिली आहे? रंगनाथ पठारे यांनी नाही लिहिलेली आहे. भालचंद्र नेमाडे. पर्याय क्रमांक बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या जसे की कोसला, बिडार, जरीला, हिंदू जगण्याची प्रसिद्ध अडगळ, समृद्ध अडगळ. तर हे त्यांची काय कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही जरा फोकस करा. प्रश्न क्रमांक 30. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर वक्र. वक्रचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? सरळ. पर्याय क्रमांक ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे. वक्र म्हणजे काय? वाकडा. आणि सरळ म्हणजे काय? सरळ रेषेत असलेला. प्रश्न क्रमांक 31. मुख चंद्रासारखे सुंदर आहे. वरील वाक्यात उपमेय कोणते आहे? तर उपमेय कुठले आहे? पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. मुख. उपमा अलंकारात 4 घटक असतात. उपमेय ज्याची तुलना केली जाते. कशाची तुलना केलेली आहे? मुखाची. म्हणून मुख काय आहे? उपमेय आहे. उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना केली जाते. कोणाशी तुलना केलेली आहे? चंद्रासोबत. म्हणून चंद्र काय आहे? उपमान आहे. आणि साधारण धर्म म्हणजे दोघातील समान गुण काय आहे? सुंदर. साधारण धर्म काय आहे? सुंदर. आणि उपमावाचक शब्द म्हणजे काय? सारखा. चंद्रासारखा, समान इत्यादी. तर उपमेय मुख, उपमान चंद्र, साधारण धर्म सुंदर, उपमावाचक शब्द कुठला आहे? सारखा. तर हे लक्षात असू दे तुमच्या.
प्रश्न क्रमांक 32. तुषारच्या वाईट वर्तनाकडे आईवडिलांनी सतत कानडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर काय आहे? लक्ष देणे नाही. दुर्लक्ष करणे, हा बरोबर. पर्याय क्रमांक बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. कानाडोळा करणे म्हणजे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. उदाहरणार्थ, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चुका कानाडोळा करू नये. प्रश्न क्रमांक 33. प्रसादापुढे हत्ती झुलत होता. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कुठला आहे? अंडरलाईन ह्याला प्रसादापुढे. तर ह्याचं काय करायचं? आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर कुठला आहे? मैदान, स्वर्ग, वाडा, झोपडी. तर याचं बरोबर उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक सी, वाडा. प्रसाद या शब्दाचा अर्थ येथे काय आहे? राजवाडा किंवा मोठा महल असा आहे. म्हणून राजवाडा, महल, वाडा हे काय आहे? प्रसादाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 34. स्मृतिचित्र हे पुस्तक कोणाचे आहे? तर इंदिरा संत नाही, विभावरी शिरूरकर नाही, लक्ष्मीबाई टिळक. तर ह्याचं उत्तर कुठलं आहे? मग लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे स्मृतिचित्रे. हे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे त्यांचं. आणि लेखिका कोण आहेत? लक्ष्मीबाई टिळक. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसे श्यामची आई कोण लिहिलेलं आहे? साने गुरुजी यांनी. कौसला कोण लिहिलेलं आहे? भालचंद्र नेमाडे. हे पुस्तक आणि त्यांचे लेखक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 35. खालील कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही? तर अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही, नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे. हे दोन्ही पण पर्याय नाही. तर प्रश्न क्रमांक सी. न जाता संकटांना घाबरून जो जीवन असतो यशस्वी करतो पराक्रमी तोच खरा. तर हे काय पर्याय लेखन नियमानुसार नाही. प्रश्न क्रमांक सी. तर हे लेखन नियमानुसार आहे, बी आहे. डी मैत्री ही नातेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. तर ए, बी, डी हे तिन्ही पर्यायामध्ये काय लेखन नियमानुसार आहे. सी हा लेखन नियमानुसार नाही. म्हणून पर्याय सी मधील काय शब्दांची मांडणी काय चुकीची असून वाक्य अर्थपूर्ण नाही. योग्य वाक्य कसे बोलायचे? जो संकटांना न घाबरता जीवन जगतो तोच खरा पराक्रमी व यशस्वी होतो. प्रश्न क्रमांक 36. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एक वचनी असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस डॅश डॅश प्रयोग म्हणतात. तर कुठला प्रयोग म्हणतात? नवीन कर्मणी, कर्मणी, भावे, कर्तरी. तर कुठला प्रयोग म्हणतात? पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे, भावे प्रयोग. तर भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एक वचनी असते. उदाहरण म्हणलं तर माझ्याने हे काम झाले नाही, त्याचे हसून झाले. हे उदाहरण आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 37. खाली जोडीने येणारे शब्द दिलेले आहेत त्यातील अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर अयोग्य जोडी कोड कौतुक हे काय? जोडीने येणारे शब्द आहे. त्याच्यानंतर कडीकोंडा जोडीने येणारे शब्द आहे. उठाबशा जोडीने येणारे शब्द आहेत. तर काळा पिवळा हे काय? जोडीने येणारे शब्द नाहीत. म्हणून हे काय? अयोग्य जोडी आहे. तर पहिल्या 3 पर्यायामधील शब्द एकमेकांशी संबंधित आहेत, परंतु काळा आणि पिवळा हे रंग आहेत आणि त्यांची नैसर्गिक जोडी 3 आहे. काळा पांढरा म्हणू शकतो आपण, काळा पिवळा हे काय आहे? जोडी अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 38. अचूक जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेले आहेत, तर ह्याच्यामधल्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य काय आहे? माहिती कुठलं येतं मग विधानार्थी वाक्याला? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे विधानार्थी वाक्याचे. काल तृप्ती अकलूजला गेली हे काय? विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? माहिती देणारे वाक्य. फक्त माहिती देते. काल तृप्ती अकलूजला गेली हे काय? विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, ब गट मध्ये. तू माझ्या बरोबर येतोस का? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्न विचारणारे वाक्य आहे, म्हणून प्रश्नार्थी वाक्य कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3. नकारार्थी वाक्य कुठं आहे? नकारार्थी वाक्य पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसून येतंय, तो अजून आलेला नाही. त्याच्यानंतर उद्गारार्थी वाक्य कुठलं आहे? शी, काय ते ध्यान तुझे. तर हे काय? उद्गारार्थी वाक्य आहे जे भावना व्यक्त करतं. तर हे पर्याय बरोबर आहेत. तर ह्याच्यामधला कुठला पर्याय बरोबर आहे? तर योग्य पर्याय आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतो सी मध्ये. प्रश्न क्रमांक 39. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. तर कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. तर ह्याचं काय करायचं आपल्याला? विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचं आहे. तर कोणीही कार्यक्रमास गैरहजर राहावे हे हा पर्याय चुकीचा आहे. बी, सगळ्यांनी कार्यक्रमास गैरहजर असावे हा पण चुकीचा आहे. प्रत्येकाने कार्यक्रमास अपात्र असावे चुकीचा आहे हा पण. डी बघू आपण. प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे हा काय? विरुद्धार्थी शब्द लिहून आपण काय केलंय? अर्थ न बदलता वाक्य पूर्ण केलेलं आहे. तर राहू नये आणि राहावे, तर अर्थ बदलला नाही, अर्थ तोच आहे. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर कोण आहेत? संत ज्ञानेश्वर. तर अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक ग्रंथ आहे. आणि स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला महत्वाचे ग्रंथ आणि लेखक आपल्याला ठेवायचे, जसे काय ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली, अमृतानुभव संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे, दासबोध समर्थ रामदास यांनी लिहिलेला आहे आणि तुकाराम बाता संत तुकाराम यांनी लिहिलेली आहे. तर हे ग्रंथ आणि त्यांचे लेखक आपल्याला माहित पाहिजेत.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41 बघू आपण. मंदा विशेषण सांगायचं आपल्याला. मंदा ही हुशार मुलगी आहे. तर ह्याच्यामध्ये विशेषण कुठलं आहे? मंदा आहे का? नाही. ही नाही. आहे नाही. तर पर्याय क्रमांक डी हुशार. विशेषण म्हणजे काय? नाम किंवा सर्वनामाचे गुण, संख्या किंवा वैशिष्ट्य सांगणारा शब्द म्हणजे काय? विशेषण आहे. तर मुलगी हे काय? नाम आहे. हुशार काय? मुलीचा गुण सांगतो. ओके, म्हणून हुशार हे काय? विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा नाही? तर कुठला गट नाही? ह्याच्यामध्ये आपलं आनंद, मुख, वदन नाही. बाहू, कर, भुज नाही. घन, मेघ, जलद हे पण पर्याय नाही. तर कुठला आहे? डी भू, भुई, भूपाल. तर भू म्हणजे काय? पृथ्वी. भुई म्हणजे काय? पृथ्वी. आणि भोपाल म्हणजे काय? भोपाल म्हणजे हा समानार्थी शब्दाचा गट नाही हा भोपाल. तर भोपाल म्हणजे काय? राजा किंवा पृथ्वीचा पालक. म्हणून हे समानार्थी शब्द नाहीत. बाकी सगळे समानार्थी शब्द आहेत. आनंद, मुख, वदन, बाहू, कर, भुज, घन, मेघ, जलद. फक्त डी हा पर्यायामध्ये आपल्याला दिसून येते की ते अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? ऐच्छिक, अनिवार्य, दुर्बोध, सुबोध, ज्ञानी, सुज्ञ, निरर्थक, अर्थपूर्ण. तर सी मध्ये आपल्याला दिसून येते की हे काय? विरुद्धार्थी जोडी नाही. तर ज्ञानी, सुज्ञ हे विरुद्धार्थी जोडी नाही. ज्ञानी म्हणजे काय? विद्वान. आणि सुज्ञ म्हणजे काय? शहाणा, विवेकी. हे दोन्ही काय? समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे हे काय? विरुद्धार्थी जोडी नाही. प्रश्न क्रमांक 44. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली त्यास काय म्हणतो आपण? संख्या दाखवल्यावर पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. संख्या विशेषण म्हणतात. तर जे विशेषण संख्या दर्शवते त्याला आपण काय म्हणतो? संख्या विशेषण म्हणतो. उदाहरणार्थ 2 विद्यार्थी, 5 पुस्तके, 10 फुले. प्रश्न क्रमांक 45. खाली सामासिक शब्द व त्याचे विग्रह दिलेले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? भयमुक्त, भयापासून मुक्त. कूपमंडूक, कुपामधील मंडूक. तर ह्यात काय दिलेलं आहे? त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे हाच आहे बी. आता सी बघू. सी मध्ये काय? ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित, प्रेम वश, प्रेमाने वश. तर बी पर्यायामध्ये आपल्याला काय दिसून येते? दिसून येते की कूपमंडूक, कुपामधील मंडूक. कूपमंडूक म्हणजे काय? विहिरीत राहणारा बेडूक असा शब्दाचा अर्थ असला तरी हा शब्द काय? संकुचित विचारसरणीच्या व्यक्तीसाठी वापरला जातो. कूपमंडूक. समास विग्रहाच्या दृष्टीने दिलेला पर्याय काय? अचूक मानला जात नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 46. खालीपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? राशी, राशी, पक्षीन, पक्षिणी, विश्व, विश्वा, पंचनामा, पंचनामे. तर पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. हा चुकीचा पर्याय आहे. तर विश्व या शब्दाचे अनेक वचन काय होते? विश्वे असे होते. विश्वा हे रूप चुकीचे आहे. तर राशी, राशी, पक्षीन, पक्षिणी हे काय बरोबर ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. तर प्रतिक्षण, त्रिभुवन, पंचामृत, आईबाप. तर कुठला आहे? पर्याय क्रमांक डी आईबाप हे त्याचे बरोबर उत्तर आहे. द्वंद्व समासात काय असते? दोन्ही पदांना समान महत्व असते. उदाहरणार्थ आईबाप, भाऊ बहीण, दिवस रात्र, सुख दुःख. तर हे त्याचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 48. शुद्ध पक्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? तर वद्य पक्ष, सापेक्ष, निरपेक्ष, अपक्ष. तर कुठला आहे? पर्याय क्रमांक ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे. वद्य पक्ष. भारतीय पंचांगात शुद्ध पक्ष म्हणजे काय? शुक्ल पक्ष. वद्य पक्ष म्हणजे काय? कृष्ण पक्ष. तर हे परस्पर विरोधी मानले जातात. प्रश्न क्रमांक 49. काळ व त्यांची उदाहरणे अचूक जोड्या लावा. अ गट ब गट दिलेला आहे. तर प्रथमेश घरी पोहोचला असेल तर काय होतं? हे पूर्ण भविष्यकाळ. ओके. मैना घरटे बांधत असते. मैना घरटे बांधत असते काय येतं? हे रीती वर्तमान काळ. पर्याय क्रमांक ए बी ला कुठलं पहिलं बरोबर येईल इकडून. राष्ट्रपती नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत. तर ह्याचं कुठलं येईल? पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न ऑप्शन नंबर डी हार्दिक क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. तर काय होतं याचं? पूर्ण भूतकाळ. बी बरोबर आहे. ज्याचं कुठलं उत्तर बरोबर आहे आपण पर्यायामध्ये बघून घेऊ. 49चं. तर ए ला 3, बी ला 1 आणि सी ला म्हणजे ऑप्शन नंबर डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 50. कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो व कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. हे कोणत्या प्रयोगाची लक्षणे आहेत? तर हे कुठल्या प्रयोगाचे आहेत? प्राचीन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्राचीन कर्मणी प्रयोग हा जुन्या मराठीतील प्रयोग आहे. त्यात कर्ता प्रथमांत असतो. कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत असू शकते. क्रियापद कर्माशी सुसंगत असते. तर हे त्याचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आजचे मराठी विषयाचे 50 महत्त्वाचे प्रश्न इथे पूर्ण झाले. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कोणता प्रश्न कठीण वाटला तेही सांगा. अशा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न संच, सविस्तर स्पष्टीकरण आणि नियमित सरावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.